पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेतील इमारतीत एक मजले पाडले जाणार आहेत। शर्थीचे सर्व प्रयत्न केल्यानंतरही अडकलेल्या कामगारांमध्ये जवान पोहोचू शकत नाहीयेत, त्यामुळे यंत्रणांनी आता एक मजले पाडून शोधकार्य करायचं ठरवलं। या अनुषंगाने आता पुढचं बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। नाजिम मुल्ला आपल्या सोबत आहे। नाजिम, आता एक मजले पाडलं जाणार असल्याचं समजतंय, कशा पद्धतीने हे पुढचं जे बचाव कार्य आहे ते केलं जाणार आहे? आत्ता आपण बघतोय की इथं JCB असेल, पोकलेन असेल, ते या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात करण्यात आलेले आहेत। कारण जी 3 मजली इमारत आहे ही मोशी कचरा डेपोतली वेस्ट टू एनर्जीचं हे कार्यालय होतं आणि तिथं कॅन्टीन होतं। तर त्या इमारतीमध्ये सगळा कचरा आतमध्ये गेलेला आहे। तिथले पिलर जे आहेत ते या ठिकाणी आत आहेत, त्याच्यामुळं नजरेस जे आहेत ते त्या अडकलेले कर्मचारी पडतायत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच शर्थीचे प्रयत्न करायला लागत आहेत। सगळे शर्थीचे प्रयत्न करून झालेले आहेत, त्यामुळं आता एक मजले जे आहेत ते पाडणार आहेत आणि एक मजले पाडून झाल्यानंतर शोध कार्य घेतलं जाणार आहे। आता वरचा मजला म्हणजे 3रा मजला आहे, 3ऱ्या मजल्यावरचे आता हे स्लॅब जो आहे तो या ठिकाणी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी NDRFचे जवान असतील, लष्कराचे जवान असतील, ते त्या ठिकाणी आतमध्ये आवाज देत आहेत आणि आतून काही शेवटचा प्रतिसाद मिळतोय का हे त्यांच्याकडून प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। जोरजोराने आवाज देण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्पीकर आहे, त्या स्पीकरच्या द्वारे या ठिकाणी ते आवाज देत आहेत आणि आतून काही प्रतिसाद मिळतोय का हे पाहिलं जातंय। कारण ही ज्यावेळेला इमारत पाडली जाईल, याची स्लॅब पाडले जातील, त्यावेळेला स्लॅब जर त्या व्यक्तींवरती पडला तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्याच्यापूर्वी ही सगळी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जात आहेत। पहिला सुरुवातीला वरचा मजला पाडला जाईल, मग आत जाऊन सगळी परत एकदा शोध मोहीम घेतली जाईल। त्यानंतर दुसरा मजला, त्याच्या खालचा मजला म्हणजे पहिला मजला जो आहे तो या ठिकाणी त्याचा स्लॅब पाडला जाणार आहे। तिथंच आणखी 8 जण अडकलेत असं या ठिकाणी शक्यता आहे। आता आपण बघू शकतो ज्या पद्धतीनं ते पुकारण्याची प्रक्रिया जी आहे, तर ते या ठिकाणी आवाज देत आहेत, ती दृश्य आपल्याला पाहायला मिळतील। त्या ह्याच्यातून आवाज देऊन प्रतिसाद आत अडकलेले जे 8 व्यक्ती आहेत त्यांच्याकडून मिळतोय का हे जाणून घेण्याचा प्रयत्न जवानांकडून केला जातोय आणि ते परत एकदा पुकारतायत आणि जाणून घेत आहेत की आतून काही प्रतिसाद मिळतोय का। 8 जण व्यक्ती आतमध्ये अडकलेले आहेत, कारण आता स्लॅब पाडले जाणार आहेत। स्लॅब पाडल्यानंतर त्यांच्या जीवाला कोणता धोका निर्माण होऊ नये या अनुषंगाने ही सगळी खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते। 8 जवान जे आहेत ते पहिल्या मजल्यावरती जिथं कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये ते जेवायला बसलेले होते आणि त्यावेळेलाच ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। त्याच्यामुळं हा शेवटचा पर्याय आहे, शेवटचं ही खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते आणि एक मागोमाग एक असे हे स्लॅब जे आहेत ते पाडले जाणार आहेत आणि एक स्लॅब पाडला की तिथं जाऊन शोध मोहीम घेतली जाईल, मग दुसरा स्लॅब पाडला जाईल, परत तिथं जाऊन शोध मोहीम केली जाईल। दुसरा स्लॅब पाडताना मात्र मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे, कारण तिथंच 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि तिसरा स्लॅब जर पाडला तर तो पार्किंगचा एरिया आहे, तिथं काही वाहनं आहेत, त्या वाहनांच्या आतमध्ये वाहन चालक होते का अशी एक शक्यता वर्तवली जाते, अशी भीती व्यक्त केली जाते। त्याच्यामुळं हे पुढचं पाऊल उचललेलं आहे, कारण सगळे शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही आत अडकलेल्यांना बाहेर घेण्यामध्ये अपयश आलेलं आहे आणि त्यामुळंच आता एकामागोमाग एक मजले पाडून आतल्या अडकलेल्यांना बाहेर घेण्यासाठीचे पुढची पावलं उचलली जातात। तत्पूर्वी एकदा अनाउन्सिंग केलं जातंय, खबरदारी घेतली जाते की कुठला काही प्रतिसाद जर मिळाला तर मग मात्र थांबवलं जाईल जे स्लॅब पाडणं, कारण स्लॅब पाडलं तर आतल्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। दीपक, नाजिम, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।